नमस्कार, मी गौरी मोरे. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत करते. मंडळी, कॅन्सर हा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्या सगळ्यांच्या मनात भीती निर्माण होते. कॅन्सरचं वाढतं प्रमाण लक्षात घेता केवळ व्यसनाधीन व्यक्ती नव्हेच तर कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला कॅन्सर होताना सध्या पाहायला मिळतोय. अगदी लहान मुलांमध्येही कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणूनच या आजाराविषयी अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. कॅन्सरचे प्रकार नेमके कोणते, तो कोणत्या कारणांमुळे होतो, त्यावरतील उपचार पद्धती नेमकी काय, किंवा तो पूर्णतः बरा होतो का, असे अनेक प्रश्न तुम्हाला आणि मला देखील पडलेत. म्हणूनच या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलोय छत्रपती संभाजीनगर येथील आय.जी. पटेल फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या सिल्वर लाईन आणि सत्य विष्णू या हॉस्पिटलमध्ये. ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतकं मोठं असावं की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून समजेल, असं एक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध आयुर्वेद आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर आय.जी. पटेल. समाजाची सेवा करण्याच्या उदात्त विचारानं प्रेरित डॉक्टर आय.जी. पटेल यांनी विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती इथं आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील ताराबाई लिमये आयुर्वेदिक हॉस्पिटल तसंच दी ओनली टेस्ट क्लिनिक ऑफ आयुर्वेद दादर इथे प्रॅक्टिस केली. कॅन्सर सारख्या गंभीर आणि अत्यंत महागडी ट्रीटमेंट असणाऱ्या आजारावर सरकारी योजनेअंतर्गत आयुर्वेदातील इम्युनोथेरपीद्वारे वेदना विरहित आणि मोफत चिकित्सा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सत्य विष्णू आणि सिल्वर लाईन या 2 हॉस्पिटल मार्फत आजवर असंख्य गोरगरीब कॅन्सरग्रस्तांवर चिकित्सा करून त्यांना जगण्याची नवी उमेद देणाऱ्या डॉक्टर आय.जी. पटेल यांच्या आजपर्यंतच्या कार्याला TV9 मराठीचा सलाम. मंडळी, जर एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचं निदान झालं तर त्याची जगण्याची उमेद ही पूर्णपणे कमी होऊन जाते. पण ह्या गंभीर आजारावर जर मात करायची असेल तर त्याला घाबरून न जाता त्याला खंबीरपणे सामोरं जाणं तितकंच गरजेचं असतं. म्हणूनच कर्करोगाचे प्रकार नेमके कोणते आणि ह्या गंभीर आजाराशी लढून पूर्णपणे जिंकता येऊ शकतं का, जाणून घेऊयात. आपल्या शरीरात जितके ऑर्गन्स आहेत तितक्या ऑर्गन्समध्ये कॅन्सर असतो. तितके प्रकार आपल्याला दिसून येतात कॅन्सरचे. अगदी नखांपासून डोळ्यांपर्यंत, नाकापासून दातापर्यंत सगळीकडे कॅन्सर असू शकतं आणि त्याच प्रकारे कॅन्सरचे प्रकार आपल्याला दिसून येतात. आणि जसे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत, लंग्स, लिव्हर, किडनीज, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॅन्सर दिसून येते. इवन इफ ब्लड, लिम्फ नोड, तिथे पण कॅन्सर. फक्त याचे टाईप्स असतात. हे टाईप्स सेल्सनुसार असतात. कुठल्या ऑर्गनमध्ये कॅन्सर झालेला आहे, त्याचा सेल टाईप काय आहे आणि त्याचा स्टेज काय आहे, याच्यावरनं त्याचं ट्रीटमेंट आपण डिसाईड करतो की त्यानुसार त्याला काय ट्रीटमेंट द्यायचं, कुठलं ट्रीटमेंट त्याला लागेल आणि कुठलं ट्रीटमेंटनी त्याला पूर्णपणे त्याचा कॅन्सर बरा करता येईल, आपल्याला हा विचार करतो आपण. तर यात पेशंट कुठल्याही ऑर्गनमध्ये, एका ऑर्गनमध्ये असेल तर तो फर्स्ट स्टेज असतं. दुसऱ्या 2 ऑर्गनमध्ये असला कॅन्सर तर सेकंड स्टेज, थर्ड ऑर्गन थर्ड स्टेज. म्हणजे 3 ऑर्गनमध्ये असला तर अप्रॉक्सिमेटली थर्ड स्टेजचा कॅन्सर असतो. 3पेक्षा जास्त असेल ऑर्गनमध्ये, समजा की लिव्हरमध्ये कॅन्सर आहे आणि तो पसरलेला सगळीकडे पोटामध्ये, किडनीमध्ये वगैरे, तर तो 4th स्टेज कॅन्सर कन्सिडर केला जातो. बरेच वेळा प्रोस्टेट कॅन्सरमध्ये पूर्ण शरीरामध्ये, बोन्समध्ये वगैरे पसरला जातो, तर तो पण 4th स्टेज कॅन्सर आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारचे कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. आता प्रश्न असा येतो की कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो का? तर कॅन्सर नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि आमच्याकडे अनेक रुग्ण पूर्ण भारतातून, महाराष्ट्रातून विशेषतः आणि बाकीच्या स्टेटमधून पण अनेक रुग्ण आमच्याकडे बरे झालेले आहेत आणि ते व्यवस्थित त्यांचं लाईफ जगतायत. तर अशा प्रकारे कॅन्सर नक्कीच बरा होऊ शकतो. फक्त त्याचा ट्रीटमेंट पार्ट योग्य रीतीने, योग्य दिशेने व्हायला पाहिजे. की समजा फर्स्ट स्टेजला त्याचं डायग्नोसिस झालं तर नक्कीच त्याचा लवकरात लवकर 2 ते 3 महिन्यात त्याचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. सेकंड स्टेजला आणखी वेळ लागतो, थर्ड स्टेजला आणखी वेळ आणि 4th स्टेजला बराच वेळ लागतो. तर अशा कुठल्याही स्टेजला कॅन्सर असला तर त्याला घाबरून न जाता आपण फेस करणं आवश्यक आहे. आणि कुठल्याही स्टेजला कॅन्सर असला तरी तो बरा होऊ शकतो, कारण आता ट्रीटमेंट पार्ट खूप डेव्हलप झालेले आहेत. सेल्युलर लेवलला सेल्युलर रिजनरेशन, परत ज्या बाकीच्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, किमोथेरपी, रेडिएशन, इम्युनोथेरपी, सगळ्यांचा सपोर्ट घेऊन
किंवा मग आपण असा प्रकारे त्याला विदाऊट साईड इफेक्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं हार्म न होता पेशंट, त्याचे जे नॉर्मल सेल आहे त्याला कुठलाही हार्म न होता त्याला आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि ॲलोपॅथी ट्रीटमेंट याचं एक कॉम्बिनेशन थेरपी डेव्हलप केलं की ज्याने पेशंटला त्रास न होता त्याचं सगळं ट्रीटमेंट आपण देऊ शकू. आमच्याकडे सगळे स्पेशालिस्ट अवेलेबल आहेत, किमोथेरपीचे आहेत, रेडिएशनचे आहेत, सर्जरीचे आहेत, सगळ्या प्रकारचे थेरपीज आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या प्रकारे आम्ही त्या पेशंटला पूर्ण कॅन्सरपासून कसं त्याला पूर्णपणे बरं करता येईल कुठल्याही मार्गाने. समजा इन केस त्या पेशंटला सर्जरीची आवश्यकता आहे तर सर्जरी त्याला इंडिकेटेड आहे तर आम्ही सर्जरी ॲडवाईज करतो आणि सर्जनकडनं सर्जरी करून मग त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटसोबत बाकीच्या ट्रीटमेंट पण अवेलेबल करून देतो की जेणेकरून त्याचं कुठलाही साईड इफेक्ट न होता त्याच्या शरीरावर त्याचं ट्रीटमेंट कम्प्लिटली त्याला कॅन्सरपासून आपल्याला मुक्त करता येईल. आय.जी. पटेल फाउंडेशनच्या सत्य विष्णू आणि सिल्वर लाईन ह्या हॉस्पिटलने अनेक गरजू गरीब तसेच कर्करोगाशी झुंज देत असताना हतबल झालेल्या रुग्णांना पूर्णतः बरे केले आहे. तर ह्या हॉस्पिटलची आणि येथील उपचार पद्धतीची वैशिष्ट्ये नेमकी कोणती जाणून घेऊयात. आमच्या हॉस्पिटलची जे वैशिष्ट्य आहेत त्या ट्रीटमेंट ज्या अवेलेबल करतो आम्ही की जेणेकरून सगळ्या एजच्या ग्रुपला आम्ही ट्रीटमेंट देऊ शकू. समजा लहान मुलांपासून तर 80-90पर्यंत जे एज ग्रुप आहे किंवा 90+ पेशंट असतात तर बरेच हॉस्पिटलकडनं त्यांना रिजेक्ट केलं जातं की 90+ पेशंट आहे, कॅन्सरचा आहे तर नाही ट्रीटमेंट नाही देता येणार, किमोथेरपी रेडिएशन यांना सहन होणार नाही. तर आमच्या हॉस्पिटलचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही त्या 90+च्या हिशोबाने त्यांचं ट्रीटमेंट प्लॅन करून त्यांना 90+ला जे ट्रीटमेंट सुटेबल राहील तेव्हा त्यांना कुठल्याही साईड इफेक्ट न होता त्यांना जे काही ट्रीटमेंट आम्हाला देता येईल त्या प्रकारे आम्ही त्यांचे ट्रीटमेंट अवेलेबल करून देतो. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की आमच्याकडे ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत की मुख्यमंत्री सहायता निधीतून आम्हाला बरेच पेशंटला त्याची मदत मिळते आणि जेणेकरून त्यांच्या ट्रीटमेंट ते फ्रीमध्ये आमच्याकडे अवेलेबल करून देतो. त्यांचे जे फंड्स असतात त्यांच्या सगळे रेकॉर्ड आम्ही ठेवतो की या पेशंटचा इतका फंड आलेला आणि त्यांना कुठे कुठे यूज केलेला आहे सगळं आमच्याकडे रेकॉर्ड असतात की त्या पेशंटला सुद्धा माहिती असतं की किती फंड माझा बाकी आहे आणि किती यूज झालेला. तर असं प्रकारचं सिस्टीम आम्ही डेव्हलप केलेलं आणि बाकी महात्मा फुले योजनेतनं पण आम्ही बऱ्याच पेशंटला फ्रीमध्ये ट्रीटमेंट करून देतो ज्यांचे महात्मा फुलेमध्ये रजिस्ट्रेशन झालेले. आत्ता बाकी वयवंदना वगैरे जे नवीन सुरू केलेले आहेत की जे 70+च्या एजचे पेशंट आहेत त्यांना सुद्धा ट्रीटमेंट मोफत महात्मा फुले योजनेत आम्ही देतो आहे. अशा प्रकारे आमच्या हॉस्पिटलची ही वैशिष्ट्य आहे की जेणेकरून पेशंटला कमीत कमी चार्जेसमध्ये जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट कसं देता येईल हे विचार करतो. आज कॅन्सर ह्या आजारावरती उपचार करणारी अनेक रुग्णालये मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आहेत. असंख्य रुग्णांवरती योग्य उपचार करून त्यांना जीवदान देणाऱ्या आय.जी. पटेल फाउंडेशनच्या ह्या हॉस्पिटलमधील उपचार पद्धती आणि इतर हॉस्पिटलमधील उपचार पद्धती यात नेमका फरक काय आहे जाणून घेऊयात. बाकी हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट आणि आमच्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट याच्यात मुख्य फरक म्हणजे की बाकीच्या हॉस्पिटलमधील जे ट्रीटमेंट असतात कॅन्सरवरतील की इथे कॉम्बिनेशन थेरपी कुठेच अवेलेबल नाही आहे. हे फक्त एकमेव आमचं हॉस्पिटल आहे की जिथे आम्ही कॉम्बिनेशन थेरपी ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक ह्या दोन्ही एकाच ठिकाणी आम्ही अवेलेबल करून दिलेल्या आहेत. जेणेकरून ज्या पेशंटला ज्या ट्रीटमेंट दिल्या जातात त्याचे जे साईड इफेक्ट असतात ते मिनिमाइज केले जातात आणि सोबत त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण दिली जाते. तर याचा बेनिफिट असा होतो पेशंटला की त्याचे जे साईड इफेक्ट किंवा त्याच्या नॉर्मल सेल्सवरती जे दुष्परिणाम झालेले असतात रेडिएशनमुळे किमोथेरपी ते त्याचे मिनिमाइज करता येतात. म्हणजे त्याला कुठलाही त्रास न होता ते ट्रीटमेंट दिलं जातं आणि त्यामुळे काय होतं की जे पेशंट असतात त्यांचं विकनेस येणे किंवा त्याला जे केस जाणे किंवा बाकीच्या ज्या हार्म्स पेशंटला ॲडवर्स इफेक्ट होतात की वेट लॉस, ब्लड लॉस, HB कमी होणे किंवा प्लेटलेट कमी होणे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की हाय डोस ट्रीटमेंटनंतर पेशंटच्या प्लेटलेट कमी होतात किंवा त्याचा HB कमी होऊन जातो. तर तो भाग आमच्या हॉस्पिटलला आम्ही अगदी मिनिमाइज म्हणजे एखाद्या क्वचित 100मधल्या एखाद्या पेशंटला होत असेल पण अगदी मिनिमम प्रमाणात आमच्या हॉस्पिटलला तो भाग असतो कारण आम्ही त्याला जे बाकीच्या ट्रीटमेंट देतो कॉम्बिनेशनमध्ये तर त्यामुळे त्याचा HB प्लेटलेट्स या गोष्टी सतत मेजर करून आम्ही
त्याच्यावरती पण लक्ष देऊन ते कसं त्याला नॉर्मल ठेवता येईल पूर्ण ट्रीटमेंट संपेपर्यंत, किंवा एखाद्या पेशंटला रेडिएशन सुरू असेल तर त्याला कसं आपल्याला मिनिमाइज करता येईल त्याचे जे जेवणाच्या, समजा ओरल कॅन्सरचा पेशंट असेल तर त्याला बरेच वेळा रेडिएशनने त्याचं जेवण बंद होऊन जातं किंवा त्याचा इंटेकच एकदम झिरो होऊन जातो. तर अशा पेशंटला आपण कसं त्याचा विदाऊट साईड इफेक्ट त्याचे रेडिएशन पण मॅनेज करता येतील आणि त्याला बाकीचे ज्या गोष्टी आहेत रुटीन, त्याचं डाएटवरती काही परिणाम नाही होणार किंवा त्याचा इंटेक व्यवस्थित राहील, अशा प्रकारे आम्ही त्याला देतो की जेणेकरून त्याचा आजार पण बरा होईल आणि त्याला साईड इफेक्ट पण नाही होणार. माझं नाव प्रभाकर माधव निकम, राहणार महाशेगे. इथं आय जी पटेल सर यांच्याकडे आलो मी. मला आता बरं वाटतं. मी दुसऱ्याकडे हॉस्पिटलकडे गेलो होतो, तिथं मला काही बरं वाटलं नाही. आय जी पटेल सरकडे आलो मी, आता मला बरं वाटतं. त्यांचे आभारी. मंडळी, कर्करोगाचे निदान झालं की रुग्ण आणि त्याचे नातेवाईक पूर्णपणे कोलमडून जातात. अशातच या आजारावर होणारी ट्रीटमेंट ही प्रचंड महागडी असल्यामुळे बऱ्याचदा पेशंट्सला आर्थिक विवंचनेला सामोरं जावं लागतं. म्हणूनच आय जी पटेल फाउंडेशन अंतर्गत होणाऱ्या ट्रीटमेंटसाठी नेमका किती खर्च येतो जाणून घेऊयात. हां, ट्रीटमेंट जी कॅन्सरची असते ही महागडी असते, पण आत्ता आमच्याकडे ज्या योजना उपलब्ध आहे, मुख्यमंत्री सहायता निधी प्लस महात्मा फुले योजना, वयवंदना वगैरे ज्या काही योजना आमच्याकडे अवेलेबल आहे, तर पेशंट सुरुवातीला आल्यानंतर त्यांना आम्ही सगळं त्याचं फायनान्शियल स्टेटस, की ते राशन आधार वगैरे त्यांचे आहेत का, किंवा मग त्यांना योजनेतून ट्रीटमेंट द्यायचं की त्यांना काही इन्शुरन्स असतील किंवा मग त्यांचे काही गव्हर्मेंट ऑफिसर असतील किंवा गव्हर्मेंटचे लोक असतील की पोलीस कर्मचारी वगैरे, तर त्यांना सुद्धा आमच्याकडे आम्ही रिएम्बर्समेंटसाठी जी काही मदत लागते तर ती पण करतो. आणि बाकी जे गरीब रुग्ण असतात, ज्यांचे राशन आधार वगैरे असतात, तर त्यांना तर शक्यतोवर फ्रीमध्येच ट्रीटमेंट दिली जाते. काही प्रमाणात त्यांना जर काही इंजेक्शन्स वगैरे लागले जे योजनेत नाही बसत, तर अशा प्रकारे त्यांना काही प्रमाणात खर्च येतो, पण अगदी खूप लाखांमध्ये वगैरे अशा प्रकारचे बिलं आमच्याकडे नसतात. आणि जितके मिनिमम चार्जेसमध्ये आम्हाला त्या पेशंटला ट्रीट करता येईल त्या प्रकारे आम्ही त्या पेशंटला ट्रीट करतो. शक्यतोवर त्यांना ज्या योजनेचा बेनिफिट आम्हाला देता येईल याबद्दल आम्ही जास्त आमचं मॅनेजमेंट विचार करतं की या पेशंटला योजनेतनं जितकं बेनिफिट आपल्याला देता येईल तितकं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. पेशंटनी स्वतःहून सांगितलं की आम्ही योजनेत नाही बसत किंवा ते गव्हर्मेंट ऑफिसर आहेत किंवा मग कुठे गव्हर्मेंट जॉबला आहेत, तर त्यांना पण आम्ही रिएम्बर्समेंटसाठी किंवा त्यांच्यासाठी जे काही बिलं लागतात किंवा त्यांना जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यासाठी आम्ही स्पेशल एक डिपार्टमेंट त्याच्यासाठी सुरू केलेलं आहे की ते फक्त तेच काम करतात की ज्यांना रिएम्बर्समेंटसाठी बिलं लागतात किंवा त्यांचे शीट्स लागतात, डेली शीट्स लागतात, तर ते सगळे त्या पेशंटला फोनवर अवेलेबल करून देतो आम्ही किंवा मग त्यांना पोस्टाने पाठवतो किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांना फाईल देऊन त्यांचे जे रिएम्बर्समेंटसाठी आम्ही स्वतःहून प्रयत्न करतो. तर त्यामुळे जो पेशंटचा फियर आहे की कॅन्सर झाला म्हणजे खूप जास्त खर्च होईल किंवा मग आपल्याला खूप जास्त त्रास होईल, तर अशी अजिबात भीती न बाळगता आता ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम सुरू आहेत, महात्मा फुले योजना किंवा बाकी मुख्यमंत्री सहायता निधी, याच्यातनं मदत घेऊन त्यांना जे ट्रीटमेंट आम्ही अवेलेबल करून देतो तर नक्कीच त्याचा फायदा बेनिफिट पेशंटला होतो आणि पेशंटची भीती ही नाहीशी होते. मी नसरीन वाईद शेख बोलते. मी नगरवरून आलेली आहे. माझ्या आजीला ब्रेस्ट कॅन्सर होता. नगरचे डॉक्टर म्हणले की ना त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, लेकिन आम्हाला आमच्या दाजींनी आर जी पटेल यांच्याबद्दल माहिती सांगितली. आम्ही आजीला इथं घेऊन आलो. त्यांना 1 महिन्यात खूप आराम भेटला आहे. डॉक्टरने आम्हाला स्कीमबद्दल खूप सहकार्य केले. याबद्दल मी आर जी पटेल डॉक्टरचा खूप खूप धन्यवाद आहे, त्यांचा आभार मानते. मंडळी, कॅन्सर ह्या आजाराचे विविध प्रकार आहेत आणि त्यावरील ट्रीटमेंट ही प्रचंड महागडी आणि अत्यंत वेदनादायी आहे असे अनेक समज आपल्या मनात असतात. परंतु ह्या गंभीर आजारावरती आता वेदनारहित चिकित्साही केली जाते. तर ही वेदनारहित चिकित्सा म्हणजे नेमकं काय आणि ती कशा प्रकारे केली जाते जाणून घेऊयात. आमच्याकडे ज्या ट्रीटमेंट अवेलेबल केलेल्या आहेत आम्ही, ह्या कॉम्बिनेशन थेरपी आहे. कॉम्बिनेशन थेरपीमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि मॉडर्न ट्रीटमेंट ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे की जेणेकरून इंटिग्रेटेड ट्रीटमेंट आपल्याला पेशंटला देता येईल आणि त्याचे जे साईड इफेक्ट आहेत, वेदना आहेत, त्या ह्या कमी करता येतील. त्यांनी जितक्या प्रमाणात त्याला कमी करता येतील, त्याच्या वेदना कमी करता येतील
आता कॅन्सर पेशंटला डिटेक्ट झाला तर तो घाबरलेला असतो किंवा त्याचे नातेवाईक सुद्धा घाबरलेला असतं की ट्रीटमेंट पार्टमध्ये पेशंटला खूप जास्त त्रास होईल. मुख्यतः बरेच पेशंट विचारतात की माझे केस जातील, माझा रंग काळा होईल. तर तो जो विषय आहे तो आमच्याकडे होतच नाही, 100% नाही होत. कुठलाही रंग तुमचा फरक नाही पडणार, तुमचे केस नाही जाणार किंवा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही या ट्रीटमेंटने. कारण ही कॉम्बिनेशन थेरपी आहे. याच्यासोबत तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण दिली जाते की तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट नाही होणार किंवा मग तुम्हाला जे काही ट्रीटमेंट देतील त्यांनी तुमचा आजार पण बरा होईल. याच्यासाठी आम्ही त्यांचे डिटेक्शन आहेत, आमच्याकडे पेट स्कॅनची सुविधा आहे, सोनोग्राफी आहे. जे काही आम्ही त्याला स्कॅन वगैरे करून त्यांचे जे प्रोग्रेस आहे पेशंटचा ते पण आमच्याकडे डेली बेसिसवर किंवा त्यांचे 3 मंथ्सला स्कॅन किंवा मध्ये सोनोग्राफी किंवा मध्ये ब्लड टेस्ट की पेशंटचा जो प्रोग्रेस आहे तो कसा आहे, त्याचा आजार किती प्रमाणात कमी होतो आहे. तर त्यांनी जर कमी झालेला तर पेशंटला सुद्धा आम्ही रिपोर्ट वाचायला सांगतो की हे बघा तुमचा आजार किती कमी झालेला. आणि पेशंटच्या ज्या फील असतात की समजा तो येतो तर त्यावेळेस त्याचा वेट लॉस असतो, बरेच पेशंटला इंटेकच नसतं. तर आमच्याकडे बरेच पेशंट येतात. मध्ये एक पेशंट आलेला, त्यांनी 3 महिन्यापासून काहीच खाल्लेलं नाही. तर 3 दिवसानंतर तो जेवला, त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो खूप जास्त आनंद देऊन जातो आम्हाला आणि त्या पेशंटला पण. त्याला असं जगण्याची इच्छा निर्माण होते. तर ते पेशंट स्वतःहून मग ट्रीटमेंट घ्यायला येतात की आम्ही बरोबर याच डॉक्टरांकडे किंवा याच हॉस्पिटलला आम्ही ट्रीटमेंट घेऊ की जेणेकरून आमचं पुढचं जे लाईफ आहे ते सुखमय राहील आणि कुठलाही साईड इफेक्ट रहित आणि वेदना रहित आम्हाला ट्रीटमेंट मिळेल. माझं नाव सुनील घायाळ. मी सोनोना इथून संभाजीनगर इथं आलो. माझ्या आईला ओवीचा कॅन्सर होता, पण भरपूर ठिकाणी फिरलो मी, पण ट्रीटमेंट म्हणजे फरक काय पडत नव्हता. तर फरक पडणं आमच्या गावातलाच एक पेशंट होता. इथून IG पटेल आपले संभाजीनगरमधले डॉक्टर आहेत, त्यांनी मला कळवलं की या दवाखान्यामध्ये जा तू आणि भरपूर म्हणजे पेशंटला बरा वाटेल. इथं आम्ही 3-4 महिने झाले येत आहे. प्रोसिजर व्यवस्थित म्हणजे इंजेक्शन गोळ्या व्यवस्थित घेतलेलं आहे आणि पूर्ण हे जे आहे ते पूर्ण योजनेमध्ये आणि फ्रीमध्ये आहे. आता 3-4 महिने झाले प्रोसिजर चालू असल्यामुळं आईला खूप चांगला आणि व्यवस्थित तब्येत आहे. IG पटेल यांच्या दवाखान्यात इथं उपचार झालेला आहे. मला कॅन्सर झाला. इथं ट्रीटमेंट घेतली होती तर इथं पूर्णपणे राहिला. मी चांगली झाली, मी नीट झाली. इथं एका उपचाराचे काहीच पैसे घेतले नाही, इथं फ्रीमध्ये झालं. मंडळी, कॅन्सर ह्या गंभीर आजारावरील उपचार पद्धतींविषयी आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. मंडळी, कॅन्सरचे जसे विविध प्रकार आहेत तसेच त्यावरील उपचार पद्धतीचेही विविध प्रकार आहेत. या ट्रीटमेंट दरम्यान रुग्णाची मानसिक आणि शारीरिक स्थिती फारशी नीट नसल्याने बऱ्याचदा रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना ट्रीटमेंट दरम्यान येणाऱ्या सुविधांच्या बाबतीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच IG पटेल फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या सिल्वर लाईन आणि सत्यविष्णू या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी नेमक्या कोणत्या सुविधा आहेत जाणून घेऊयात. आमच्या हॉस्पिटलला आम्ही सगळ्या पेशंटला ज्या ज्या सुविधा लागतात त्या सगळ्या अवेलेबल करून दिलेल्या. मुख्य म्हणजे पेशंटला जे लागतात मेडिसिन्स, तर मेडिसिनसाठी आमच्याकडे 2 मेडिकल स्टोअर आहेत. ते 24 आवर्स आम्ही सर्व्हिस देतो त्याच्यात. आणि बाकी सगळ्याच मेडिसिन तिथे अवेलेबल असतात. इमर्जन्सीमध्ये एखादं मेडिसिन जर नसेल अवेलेबल तर आम्ही ते बाहेरून त्या पेशंटला अवेलेबल करून देतो की जेणेकरून पेशंट नवीन बाहेरगावचे असतात बरेच वेळा, तर त्यांना बाहेर फिरून ते औषधं शोधा वगैरे असा त्रास नको त्यांना, म्हणून आम्ही स्वतः अवेलेबल करून देतो ते पेशंटला. दुसरं आमच्या सुविधांमध्ये जे आहे ते पेशंटला मुख्यतः म्हणजे की जेवणाची सुविधा. तर जेवणाची सुविधा पण इथे आहे. महात्मा फुले योजनेतून फ्री जेवण मिळतं पेशंटसाठी. नातेवाईकांसाठी पण टिफिनची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे. सगळ्या बरेच पेशंटला आम्ही रूम्स अवेलेबल करून देतो, जेव्हा नातेवाईक पण त्या रूममध्ये राहू शकतील अशी सुविधा करतो की जेणेकरून त्या नातेवाईकांना पण 2 किंवा 3 नातेवाईक आम्ही अलॉट करतो. मिनिमम 2 आणि मॅक्सिमम 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आम्ही अलाव नाही करत पेशंटसोबत. ट्रीटमेंट पार्ट आहे ते पण त्यांना पेशंटला कुठे स्कॅन वगैरे, पॅथॉलॉजी लॅब वगैरे कुठे, तर ते पण आम्ही सगळ्या सुविधा इन हाऊस अवेलेबल केलेल्या आहेत. एक्सरे आहेत, पॅथॉलॉजी लॅब आहे, सोनोग्राफी आहे. तर या सगळ्या सुविधा आम्ही पेशंटला इन हाऊस अवेलेबल करून दिलेल्या आहेत की जेणेकरून पेशंटला काही त्रास नाही होणार आणि त्याला बाहेर इन केस इमर्जन्सीमध्ये काही लागलं तर आम्ही त्यांना अवेलेबल करून देतो सगळ्याच प्रकारच्या सुविधांमध्ये. मेरा नाम रुबीना अब्दुल समद शेख है.
हम पिछले 5 साल से यह ट्रीटमेंट कर रहे। मेरे ससुर को प्रॉब्लम था प्रोस्टेट कैंसर का। हम यह इलाज चालू है, हमारा बहुत अच्छे से इलाज हो रहा है। उनकी तबीयत बहुत अच्छी है और कुछ भी बहुत ऐसा प्रॉब्लम नहीं आ रहा उनको, जो तकलीफ थी या कुछ भी नहीं है एकदम। आज उनकी उम्र 86 साल की है, फिर भी ऐसा नहीं कि उनको खाने की दिक्कत नहीं, कुछ नहीं, आपले से भी अच्छा घूमते फिरते रहते नहीं क्या। मंडळी, कॅन्सरच्या स्टेजनुसार त्यावरील उपचार पद्धती अवलंबून असते, परंतु बऱ्याचदा रुग्णांना योग्य वेळी निदान न झाल्यामुळे आणि योग्य उपचार पद्धती न मिळाल्यामुळे हा आजार बळावतो। म्हणूनच आयजी पटेल फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या कोणत्या स्टेजला येणं गरजेचं आहे आणि कोणत्याही स्टेजला आल्यानंतर हा आजार पूर्णतः बरा होतो का याबद्दल जाणून घेऊयात। जे स्टेजेस असतात कॅन्सरचे त्यानुसार त्याचं ट्रीटमेंट असतं। अर्ली डिटेक्शन, जितक्या लवकर त्याचं डायग्नोसिस झालं, डिटेक्शन झालं, तितक्या लवकर त्याचं निदान होतं आणि निदान करून त्याची चिकित्सा, समजा ब्रेस्ट कॅन्सर आहे, ब्रेस्टमध्ये गाठ झाली, ती अर्ली डिटेक्ट झाली तर नक्कीच त्याला 1, 2 ते 3 महिन्यात तो कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो। आणि बाकीच्या जे कॅन्सरमध्ये असतात की ते सेकंड स्टेजला, थर्ड स्टेजला, जितक्या स्टेजला ते डायग्नोस होईल तितका ते वेळ घेतात की जेणेकरून, पण ते बरे होतातच। असं काही नाही की 4th स्टेजचा सुद्धा पेशंट रिवर्ट होऊ शकतो। आता याच्यात पेशंट टू पेशंट व्हेरिएशन असतात, पण 4th स्टेजचे पेशंट पण रिवर्ट होतात त्यांना जर योग्य प्रकारे ट्रीटमेंट दिला। आता बरेच वेळा काय होतं की 80+, 70+ पेशंट असतात, तर बऱ्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना रिजेक्शन मिळतं की आता 4th स्टेज आहे, आता याच्या पुढे जास्त यांना किमोथेरपी देता येणार नाही किंवा रेडिएशन देता येणार नाही, साईड इफेक्ट भरपूर होतील, प्लेटलेट कमी होतील वगैरे, अशा प्रकारच्या ज्या भीती असतात ट्रीटमेंटच्या, ते आमच्या हॉस्पिटलला अजिबातच नाही आहे की या ट्रीटमेंटनी तुम्हाला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही आहे आणि त्याचं जे लाईफ असतं ते लाईफ स्पॅन पण वाढू शकतं आणि पेशंट पूर्णपणे बरा पण होऊ शकतो आणि त्याचे जे रुटीन काम असतात, तर आता अर्ली डिटेक्शनमध्ये जे पेशंटला आपण स्पीडली ट्रीटमेंट अवेलेबल करून देतो की जेणेकरून त्याचं लगेच कॅन्सर बरा होईल, तसंही 4th स्टेजच्या पेशंटला पण आम्ही वेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट देऊन त्याचं कॅन्सर कंट्रोल करून त्याला बरा करता येतं। मंडळी, कॅन्सर हा जरी गंभीर आजार असला तरी त्यावर योग्य ट्रीटमेंट घेऊन पूर्णतः मात करता येऊ शकते। तुम्हालाही या आजारासंबंधित जर काही समस्या असतील तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथील आयजी पटेल फाउंडेशन अंतर्गत येणाऱ्या सिल्वर लाईन आणि सत्य विष्णू या हॉस्पिटलला संपर्क करा आणि तुमच्या समस्येवर विजय मिळवा। आरोग्यम धनसंपदामध्ये मी आज इथेच थांबते, पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत नमस्कार।